काल आपल्या नाशिक जिल्ह्याचे नवीन जे पालकमंत्री राहिले आमदार गिरीश महाजन जे आमच्या जामनेर मतदारसंघाचे आमदार देखील आहे त्यांच्या निवासस्थानी आमची बैठक झाली। जामनेर असेल, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जालना व पाचोरा, जामनेर, मलकापूरपर्यंत जे रेल्वे जाते तेथील शेतकरी सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी आम्ही गिरीश भाऊला निवेदन दिलं आणि गिरीश भाऊने तात्काळ त्या ठिकाणाहूनच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन गुगे साहेबांना फोन केला आणि त्यांनी आम्हाला आज सुट्टी असून देखील 11ची वेळ दिली। त्या ठिकाणी आमच्या आज प्रमुख मागण्या अशा होत्या की भूसंपादन कायदा जो पूर्वीपासून चालू झालेला 2013 या 2013 कायद्यानुसार रेल्वेच्या जमिनी सगळ्या संपादित करण्यात याव्या, जे की शासन आज 2008 प्रमाणे संपादित करते त्याला आमचा विरोध आहे। त्याच्यानंतर जो रेट देण्यात येतो तो रेट हा जसं की रेडी रेकनरप्रमाणे रेट देता पण आम्हाला बाजारभावाप्रमाणे त्या ठिकाणी रेट देण्यात यावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी होती। त्याच पद्धतीने हायवेलगतच्या जमिना असतील, गावाशेजारच्या जमिना असतील त्यांना एन ए झोनचा रेट देण्यात यावा। त्याच पद्धतीने जे जॉईंट मेजरमेंटमध्ये मोजण्यात येतं, जॉईंट मेजरमेंट समजा काही फळझाडं असतात किंवा त्या ठिकाणी विहीर असते, ट्यूबवेल असते किंवा विविध शेतकऱ्याचे गोठा असतो, शेड असतं, गोडाऊन असतं, या सर्वांना जे जॉईंट मेजरमेंटमध्ये आलेलं आहे त्याच्या सर्वांचे दर त्या ठिकाणी शासनाने चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्यांना देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे विभाग अधिक संबंधित विभागाच्या लोकांशी बोलवून येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तुमची मिटिंग लावतो आणि तुमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात कलेक्टर साहेब या ठिकाणी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे।